हॅलो, काय आहे? किती वेळा तुला सांगितलं सकाळी सकाळी फोन करत जाऊ नकोस. माझा दिवस वाईट जातो संपूर्ण. काय कटकट आहे? हे बघ, मी कशालाच बांधील नाहीये बरं का. अगदी तुझा फोन उचलायला सुद्धा. तुला वेळच्या वेळी पैसे मिळतात ना महिन्याला, मग गरजा वाढवू नकोस तुझ्या. उधळपट्टी करायला पैसा नाहीये माझ्याकडे. हे बघ, मी तुला पुरेसे पैसे देतोय, याच्यापेक्षा एक पैसाही वर देणार नाही मी तुला. बस फोन ठेवा, आता कटकट नको ठेव फोन. हा थर्मास कोणी काढला घरात? काय माझी भाषा कळत नाहीये का घरामध्ये कुणाला? काय चाललंय काय? की मुद्दाम मला त्रास द्यायला करताय सगळेजण? का छळताय? उठून बस आली. उठून बस. हो उठलेलोच आहे. अरे उठलो ना, जागाच आहे मी. बोल ना, काय झालं? सांगतो मला. सांग, थर्मासला कुणी हात लावला? किती वेळा सांगितलंय थर्मासला हात लावायचा नाही. कुणी काढला? कुठला थर्मास? काय मला नाही माहिती. कुठला थर्मास? आणि माहिती काय असतं तुला? छळा छळा सगळे मिळून मला छळा नुसतं. जागा झालोय का झोपलोय? थर्मास तुला सुद्धा माहित असेल ना माझा थर्मास कोणी काढला ते? अरे दादा, खरंच माहित नाही मला. मग थर्मासला काय पाय फुटले आणि तो चालत आला ओट्यावरती? चालत आलाय? चालायचं मग कोणी थांबवलं तुला? चाल ना. सकाळचं चालणं शरीरासाठी फार चांगलं असतं, पण त्यासाठी घर डोक्यावर घ्यायची गरज काय? आप्पा, तुम्ही आज जाऊन बसा. दादा, अरे तुला ते हे शेविंग ब्रश पाहिजे ना? देतो मी. अरे मी तुला द्यायला विसरलो. तू वापरून बघ, मस्त आहे, मस्त. आधी आधी अरे उठ, आधी लवकर आवरून घे. जा जा लवकर उठ, लवकर. मस्त झाला होता कालचा चहा. सईला पण आवडला होता माझ्या हातचा चहा. आता पण मीच करतो. माझ्या हातचा चहा प्यायला की दादा मामा नॉर्मल होईल. मीच करतो चहा. चहा 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 चहा. चंदू काका चहा हवाय. हो देतो की, पण तुम्ही का खाली आलात? मी घेऊन येतच होतो ना. आता चहा बनवायचा असेल तर खाली यावंच लागेल ना. म्हणजे आज चहा मी बनवणार. अहो नाही नाही ताईसाहेब, भाऊ असं काय करू नका. माझी नोकरी जाईल हो, प्लीज. चंदू काका, काही नोकरी वगैरे जात नाही. अहो नाही, तुम्हाला हवं तर 2 मिनिटात चहा बनवून देतो, तोही आलं घालून. पण प्लीज तुम्ही, माझी नोकरी जाईल. चंदू काका, तुम्ही शांतपणे बसा बरं. आता आज चहा मी बनवणार आहे. नको ओके नको ताईसाहेब, प्लीज. चंदू काका पटकन जा, नाही तर गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी चहा, आणि तोही किचन मधून डायरेक्ट. व्हेरी गुड मॉर्निंग. कसला आहेस तू? हे काय सकाळीच? अरे म्हणजे 1 कप चहा पण इतका ग्रेट
असू शकतो हे काल रात्री मला कळलं. Cheers. वाव यार, अमेझिंग. मस्त चहा करतोस तू. शुक्रिया. काय मस्त एक्सपिरियन्स होता. मनामध्ये ती जी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित कर. हरभऱ्याच्या झाडावर चढवा आणि मग आपटा. झालं का तुझं सुरू? नाही ग, गंमत करतोय. चल बोलू नंतर. ओके. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग मम्मा. सरप्राईज. स्पेशल टी मेड बाय सई बिराजदार. चहा तू बनवलायस? अरे वा. आज चहा का ग अचानक? आताच मज्जा. हो, मज्जा म्हणून. नाही मग मज्जा म्हणून फक्त चहाच बनवणार आहेस की सगळा स्वयंपाक सुद्धा करणार आहेस? मम्मा खरंच विचारते मी तुला. अगं मज्जा म्हणून स्वयंपाक कर की. म्हणजे कुकर लाव, कणिक मळ, पोळ्या कर, भाजी कर, कर की सगळं. सई, मला एक गोष्ट कळत नाहीये, या सगळ्यामध्ये कधीपासून रमायला लागलीस तू? अगं पण नाही शशी, खरंच आपण की नाही मज्जा म्हणून आपल्या घरच्या सगळ्या नोकर मंडळींना काढून टाकूया. म्हणजे मज्जा म्हणून सगळी कामं हिला करता येतील ना. धुणी, भांडी, केर, लादी वगैरे. तुझं डोकं फिरलंय का? मला काय बोलतोयस तू? कोणी सांगितलं का तुला चहा करायला? मम्मा अगं चहा करायला कोणी सांगितलं तुला? शर्मिला हे बघ. मी तिच्याशी बोलते. हा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अगं असंच म्हणजे यायला हवं ना मला, कधी गरज पडली तर. मग काही गरज होती आज? आपल्याला अशी कधी गरज पडणार आहे का? कोणी सांगितलेत हे भिकाडे धंदे तुला? अगं पहिल्यांदा तिने एवढा चहा बनवलाय तर घे ना. तुझ्यामुळे होतंय हा सगळं. आणि हे सगळे लाड एक दिवस तुझ्या अंगाशी येणार आहेत शशी. सई, दरवेळेस तुझा डॅडू तुला वाचवायला येऊ शकणार नाहीये. आणि मुळात मी तुला अशा घरात जाऊच देणार नाहीये जिथे तुझ्यावर स्वतःचा चहा करून घ्यायची वेळ येईल. चला आता आपण सगळे चहा पिऊयात. दादा मामा, मला सांगा, हा थर्मास कुणीही वापरायचा नाही. तुमच्यापैकीच कोणीतरी वापरलेला आहे आणि मला ते समजलं पाहिजे. मला खोटं बोललेलं आवडत नाही. चला चला चला. काय काही शिस्त राहिली की नाही तुला? आता तू खायला यायलाही उशीर करायला लागलास. कर. नाही नाही, मी इकडे. एक अक्षर बोल नकोस. सगळ्यांनी थांबून राहायचं इकडे तुझ्याकरता. बेशिस्तपणा वाढत चाललाय घरातला. हे बघा, तुम्हाला जर का पसंत नसेल ना तर तुम्हाला हवं तसं वागा तुम्ही. माझा त्रास होतोय ना तुम्हाला. पण मी कुठे काय बोललो दादा? मी बोलूच नकोस. कृतीतून दिसतंय सगळं ते. बस. दादा मामा, अरे ऍक्च्युली थर्मास मी काढला होता काल बाहेर. तू काढला होतास? कशासाठी? अरे त्याचा मित्र आहे ना साई बिराजदार, त्याच्यासाठी चहा घेऊन गेला होता या थर्मास मधून. रात्री
9च्या नंतर घराच्या बाहेर पडायचं असेल तर सांगून जायचं असतं, माहिती ना तुला. मग का नाही सांगितलंस मला? नाही ना दादा, तो तुला सांगायला आलो होता पण तू झोपला होता म्हणून मग मला सांगून गेला. अरे तो त्याच्या मित्राला कंपनी द्यायला गेला होता, साई बिराजदारला. त्याची गाडी बंद पडली होती ना. हे मला उठवायचं ना, मी आलो असतो, मी दुरुस्त करून दिली असती गाडी. अरे ती गाडी झाली दुरुस्त. साई बिराजदार आहे ना, त्याची गाडी झाली दुरुस्त. एक शेवटचं सांगतो तुम्हाला सगळ्यांना, काहीही झालं तरी हा थर्मास काढायचा नाही आणि वापरायचा नाही. मी काय म्हणतो दादा, आपण हा थर्मास टाकूनच देऊ ना, म्हणजे मग कुठे हात लावणारच नाही. पिंट्या, काही काही वस्तू आणि नाती कितीही नकोशी झाली तरी टाकून देता येत नाहीत. समजलं? चला, उशीर होतोय. आदित्य, आपण एकत्र बाहेर पडू. भाई मामा थँक्यू. अरे वाचवलंस. रात्री तसं मामा. अरे एवढा का भडकला दादा मामा? या थर्मास मध्ये एवढं काय? अवघड जागेचं दुखणं आहे हे. सकाळपासून फोन येतात ना, त्यांचंच आहे. जाऊ दे, तुला कळेल नंतर कधीतरी. तू दादासोबत चाललास ना ऑफिसला, त्याची काळजी घे. रागाच्या भरात त्याचं काय होतं माहिती तुला? गोळी असते त्याच्या खिशात. नाही नाही, तू नको टेन्शन घेऊस, मी आहे बरोबर. हॅलो आदित्य, आज ना मॉम सॉलिड चिडली आहे, फुल फ्राय झाली आहे. का ग, काय झालं? तिला ना काहीतरी झालंय. आता काल तिने आपल्याला पाहिलं, यात एवढं चिडण्यासारखं काय? आज साध्या चहावरनं सुद्धा इतकी चिडचिड केली ना तिने, फुल डोक्याला शॉट. अगं आमच्याकडे पण हेच चाललंय. दादा मामा सकाळपासून चिडचिड करतोय. मी थोडक्यात वाचलो, काय माहिती काय त्याचं बिनसलंय. सगळ्यांवरती राग निघतोय ग. आजच्या दिवसाची सुरुवातच खराब झाली. काय काय होणार आहे कोणाच ठाऊक. बघ ना. आवरलं का रे? हो. चप्पल कुठे गेली माझी? कोणाशी बोलतोस फोनवरती? सतत तो कानाला फोन चिकटलेला असतो. बंद कर. माझ्या चपला शोध कुठे ते जरा. अरे इथं रॅकवरच नाही. रॅकवरती असती तर सापडली नसती का मला? काहीतरी सांगतोय. आज त्या नव्या बॉसचा ओरडा खायला लागणार बहुतेक, मला उशीर झालाय म्हणून. अजून नाही गेला असतो. अरे दादा मामाची चप्पल नाही सापडत रे. हो का? ह्या कोणाच्या चपला आहेत? मी घालून गेलो तो. अरे मूर्खा, अरे माझ्या चपला आहेत त्या कशाला घालून गेलास? काढ. मूर्खपणाचा कळस आहेस तू. एक तर इथे उशीर झालाय, माझ्या चपला घालून गेलोस. दादा मामा, तो नवीन बॉस उशीर होईल ना आपल्याला. चल चल चल. काय माणसं भरले बॅग कलेके, चपला नाही स्वतःच्या. माझी घालत जा ना. कुठली म्हणून ठीक आहे. मला तर नवीन, मी आता कोणाची घालू? काय होतंय वागणं? काय झालंय काय तुला? माझं राहू दे रे. तुला काय झालंय? तू कसा वागतोयस? काय करतोय मी? फक्त प्रोटेक्ट करतोय तिला. एकुलती एक मुलगी आहे माझी. म्हणून म्हणते जरा डोळे उघड, लक्ष दे जरा. तू इतके लाड करतोयस तिचे, ती शेफारच चाललीये. हे बघ, मी बाप आहे तिचा, आणि मी नाहीतर कोण करणार लाड तिचे? छान. नाही हे चांगलंय. तू तिचा डॅडू म्हणून तू तिचा लाड करणार, म्हणून डॅडू चांगला, मम्मा आपली वाईट. तू पण करणं लाड तिचे. कोणी अडवलंय तुला? छान. मग तर कल्याणच होईल सईचं. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, मला सईला कुणीही काहीही बोललेलं चालत नाही. कोणी म्हणजे? कुणी म्हणजे कुणीही. तू सुद्धा.
मी आई आहे तिची. मी तिला बोलणार आणि आजपासून मी ठरवणार ती कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते हे मी ठरवणार. माझ्या नावाला आणि स्टेटसला शोभेला असंच वागायला पाहिजे तिनं. अरे वागू दे ना तिला पाहिजे तसं, नाहीतरी तिला कोणाच्या दारात जायचंय, घर जावई आणणार आहे मी आणि माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर असणार आहे. त्यासाठी तिने तुझं ऐकायला पाहिजे ना. हे बघ, तुम्हाला उगाच भडकवू नकोस. हा, सई माझी मुलगी आहे आणि ती माझं ऐकणारच. नाही, कळेल तुला. जेव्हा तू पसंत केलेल्या मुलाला ती नकारेल ना, तेव्हा तुला कळेल आणि तेव्हा आठवतील हे सगळे लाड. तू ना माझं बीपी वाढवतेस उगाचच. मला ना खूप महत्वाची कामं आहेत यापेक्षा. अरे शशी, छान. जरा काही झालं की याचं बीपी वाढतं. स्वतःचं कौतुक आणि पोरीचे लाड, सगळं नुकसान करणार आहे हा माणूस. नाही, गरज नसेल ना तर मी सईला घराबाहेरच नाही पाठवणार आहे. एक एक दिवस थरडकला चुकवतो ना, तसं झालंय. आज पहिल्यांदा लेट मार्क होणार आहे मला. अरे तू नको टेन्शन घेऊस, आपल्याला मिळेल बस दादा मामा. बस नको, रिक्षा पकड, मला वाटेत सोड आणि जा पुढे. ठीक आहे थांब ना, रिक्षा शोधू आपण. बघितलंस, एक रिक्षा दिसत नाही. मी कुठे माहित नाही रिक्षावाले. हो, एक एक दिवस बेकार असतो तो. हा, शांत हो, श्वास घे, श्वास घे. श्वास कसला घेत? हा बा आली आली. आली, थांब. रिक्षा. हो मी करतोय. रिक्षा रिक्षा. पहिले कोणाकडे? बस बस, चल. अरे कुठे जायचंय काका? चल, रस्ता दाखव तुम्ही. चल मुकाट्याने. दादागिरी काय करताय? दादागिरी काय केली? मी तुला म्हंटल रस्ता दाखवतो, चल मुकाट्याने, तर माझलास का तू? चल गपचूप. दादा मामा. अरे दादा मामाच्या डोक्यावर काय परिणाम झालाय? हे कोणाच्या डोक्यात परिणाम झालाय? काय बोलतोस तू? समजतं काय तुला? माजलाय तुम्ही? जा 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 रे. हे मामा तू शांत हो आधी. अरे शांत काय? हे लोक माजलेत, यांना रस्त्यामध्ये टांगला पाहिजे, उलटा आणि चोपला पाहिजे धरून. मामा, अरे इथे एक जवळ चहाची टपरी आहे, आपण जरा तिथे थोडा चहा पिऊयात का? मग जाऊयात. अरे इकडे उशीर झाला, मध्ये चहा कसला पितोस तू? म्हणजे तू शांतपणे तिथे बस, मी रिक्षा शोधतो. नको नको, मी राडेला फोन लावतो. अरे दादा, तिकडे आपण तिकडे बसून फोन लावूयात का? नको रे बाबा. दादा प्लीज माझ्यासाठी. अरे चल. अरे चल ना चल ना चल ना. हा सई, ऐक ना ग, थोडीशी मदत हवी आहे तुझी. तू पटकन गाडी घेऊन इथे येऊ शकतेस का? काय रे, काय झालं? अगं माझ्या मामाची तब्येत जरा, इथं निरंजन चौकात आहे मी. ओ ओके ओके, येते मी. हा थँक्स. अरे मामा, सॉरी काका. सई, सई. काय मामा? कुठे निघालीयस? मी बाहेर चाललीये, मी पटकन आले. हा, कुठे निघालीयस? मामा अर्जंटली जायचंय मला, तर मी आलेच पटकन. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. कुठे चाललीयस? कुणाला भेटायला चाललीयस? आणि परत कधी येणार? मी नैनाला म्हणजे मला नैनाचा फोन आला होता. अच्छा, अगं ती चक्कर येऊन पडली आहे रस्त्यात. हा, तर मी जाऊन येते. ओके ओके ओके. म्हणजे तिला चक्कर आली, पण तिने पहिला फोन तिच्या आई वडिलांना नाही केला, तुला केला? नैनाने नव्हता केला मला कॉल. ऍक्च्युली त्या बाजूला कोणीतरी होते ना, त्यांनी कॉल केला मला. लास्ट डायल होता ना माझा, म्हणून. अच्छा, म्हणजे मॅटर सिरियस आहे तर? हो, खूप खूप सिरियस आहे. मी आलेच जाऊ ना. चल, मी तुझ्या बरोबर येते. नाही, मी येते ना. म्हणजे तिला जर का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तर तुला मदत होईल. मी येते. चल. नाही नको, म्हणजे एवढं काही सिरियस नसेल ते. नाहीच आहे सिरियस. तुला मी मूर्ख वाटते? आई आहे मी तुझी. आज चल मामा प्लीज. आज चल. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवणार नाही. मम्मा